जय गजानन. कर्क राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे याविषयीचा आपण प्रेडिक्शन घेणार आहोत टॅरोद्वारे आपण प्रेडिक्शन घेऊ की हा महिना तुम्हाला कसा जाईल, काय घडामोडी घडणार आहेत तुमच्यासोबत या महिन्यामध्ये. जॉब विषयी असेल, व्यवसायाविषयी असेल, रिलेशनशिप विषयी असेल, परिवाराविषयी असेल किंवा हेल्थ विषयी असेल, तर कसा राहणार आहे हा महिना हे आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे, रिडिंगला रेझोनेट व्हायचं आहे. तो तुम्हीही घ्या, तोपर्यंत मी पण घेते. चला तर मग सुरुवात करूया की काय घडामोडी आहेत या महिन्यासाठी तुमच्या, काय अप्स अँड डाऊन आहेत, किंवा सगळंच वेल राहणार आहे, गुड राहणार आहे, की सगळं स्टक होणार आहे. तुम्ही काय काय गोष्टी स्टक करून ठेवलेल्या आहेत ते सगळं बघूया. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघू. जॉबवरती तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. प्रॉब्लेम्स क्रिएट होण्याची शक्यता खूप आहे, पण असं नाही की हा तुमचा शेवट आहे किंवा इथेच काही सगळं संपलं. नाही, याच्यानंतर तुम्ही जर एफर्ट्स लावले, तुम्ही जर प्रयत्न केले, तर नवीन काहीतरी आणि अजून छान होईल. कुठल्याही गोष्टीचा एंड जर दिसत असला आता, तर असं नसतं की तो फक्त कायमचा एंड होईल. कुठल्या तरी गोष्टीचा अंत हा नवीन गोष्टीची सुरुवातही असू शकतो. सो तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि सगळ्या काही गोष्टी छान करायच्या आहेत. आणि आता आपण व्यवसायाविषयी विचार करून घेऊ. छान असणार आहे व्यवसायासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. व्यवसाय छान असतील. तुम्ही जे एफर्ट्स लावताय, जे तुम्ही प्रयत्न करताय, ते सगळे योग्य पद्धतीने म्हणजे फळाला येतील. सगळं काही जे तुम्ही रोपटं लावलं होतं छोटं, आता त्याला मोठं होऊन त्याला फळ येण्याची वेळ आलेली आहे. जे तुम्ही इतक्या दिवसांपासून सगळे मेहनत घेत होतात, तुमच्या मेहनतीला फळ लागणार आहे, मिळणार आहे, उत्तम पद्धतीने मिळणार आहे. फक्त एकच आहे की जशा जशा संध्या मिळतात तसे निगेटिव्हिटी ही आपल्यासोबत येत असते. तर तुम्ही एक तर हनुमानांची उपासना करा, म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. एक तर ज्याही तुम्ही इष्टदेवतेला मानत असाल किंवा जेही तुमची कुलदेवी असेल, कुलदैवत असतील, त्यांना माना. त्यांना सांगा की जे तुम्ही दिलेलं आहे ते टिकवून ठेवण्यामध्ये मला मदत करा असं म्हणून. तर म्हणजे देवाची साथ असली, देवाचा आशीर्वाद असला तर सगळंच काही छान होतं. मंत्र चॅन्टिंग करता आली तर बेस्ट, खूपच छान असणार आहे. परिवाराचा विचार केला असता तुम्हाला एक डिटर्मिनंट होऊन एक किंग सारखं तुम्हाला पूर्ण परिवाराला सांभाळायचं आहे. एक किंग म्हणून तुम्हाला, एक किंग मेकर असतो ना आपण, की घरातलं सगळं काही गोष्टी मी सगळ्या व्यवस्थित पद्धतीने, योग्य पद्धतीने हाताळू शकतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच हाताळा. कारण तुमची तुमच्या परिवाराला गरज पण आहे, तुमच्या डिसिजनची तुमच्या परिवाराला गरज आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्ही स्टेबल करणारच आहात. जर कुठे तुम्हाला थोडंफार हरल्यासारखं वाटतही असेल, त्या क्षणी असं काही करा की जेणेकरून तुमच्या मनाला आराम मिळेल. कुठेतरी फिरून या. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आता आपण खूप स्टक झालेलो आहोत, तर तेव्हा थोडं मूवी बघा, गाणे ऐका. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल ते करा आणि त्याच्यानंतर परिवार तुम्हीही सांभाळा. कारण तुमच्याकडनं तुमच्या फॅमिलीला खूप अपेक्षा आहेत. ते तुम्हाला एका राजाप्रमाणे समजत आहेत. एक राजाच्या जागेवर त्यांनी तुम्हाला ठेवलेलं आहे. तुमचं फक्त एवढंच कर्तव्य आहे की आता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, सगळ्यांना समान अधिकार देणं, समान वागणूक देणं, एवढंच तुमचं आता काम आहे. ते तुम्हाला पार पाडायचं आहे. आता कपलचा विचार केला असता तर थोडे प्रॉब्लेम्स तर क्रिएट होणार आहेत ह्या महिन्यामध्ये. थोडे प्रॉब्लेम्स आहेत. असं नाही की प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम क्रिएट होतील. बऱ्याचदा व्यसन लागण्याची शक्यता ही तुम्हाला आहे. पण जर व्यसन लागलं तर व्यसन लागल्यानंतर जे तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होईल, पार्टनर तुमच्यापासून लांब जाईल, पार्टनर म्हणजे मूव्ह ऑन होईल तुमच्यापासून, अशाही काही गोष्टी आहेत. थोडं म्हणजे सॅड होणं, इमोशनल स्टक होणं, या काही गोष्टी घडणार आहेत. सो प्लीज कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका. व्यसन कुठल्याही प्रकारचं असू शकतं, काहीही असू शकतं. आजकाल मोबाईलही सगळ्यात मोठं व्यसन झालेलं आहे.
जर तुम्ही म्हणत असाल की मी कुठलंच व्यसन करत नाही, पण मोबाईल ही खूप मोठं व्यसन आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे रील्स बघण्यात, कुणाशी चॅटिंग करण्यात वेळ वाया घालत असाल आणि पार्टनरला वेळ देत नसाल, तर कधी कधी समोरचा व्यक्तीही नाराज होऊन तो त्याचं पुढचं आयुष्य तुमच्यासोबत कसं घालवेल याचा तो विचार करेल आणि तो मूव्ह ऑन होण्याची शक्यता आहे. आता आपण पार्टनर विषयी बघून घेऊ. पार्टनर विषयी छान आहे, सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील, सगळंच काही हॅपीली होणार आहे. युनिवर्स तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही तुमच्या एकमेकांच्या पार्टनरशिपला लाईक अ मदर तुम्ही हँडल करणार आहात. प्रॉब्लेम्स कुठलेच येणार नाहीत, सगळे काही हॅपीली होत जाईल. थॉट्स क्लिअर ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा, एव्हरीथिंग इज ओके अँड फाईन. तर आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ की हेल्थ कशी असणार आहे. हेल्थ छान असेल, हेल्थमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. थोडंफार अप्स अँड डाऊन तर लागूच असतात, बाकी ते सोडलं तर बाकी व्यवस्थित आहे. जे आतापर्यंत तुम्ही ट्रीटमेंट करत होतात त्याच्यातही तुम्हाला यश मिळणार आहे, किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला सुरुवात झाली पण असेल तर त्याचं लगेच सोल्युशन पण मिळणार आहे. काहीच असं म्हणजे नाहीये की लॉंग टर्मसाठी राहील किंवा दुःख हे तुमचं लॉंग टर्मसाठी राहील, असं काहीच प्रॉब्लेम घडणार नाही. सगळं काही व्यवस्थित पॉझिटिव्ह छान मिळणार आहे. लोक चांगले मिळतील जेणेकरून तुमचं मन प्रसन्न होईल. सगळं काही बेस्ट होणार आहे. आता ओव्हरऑल महिना बघायचा म्हटला तो ओव्हरऑल महिना ही जे युनिवर्सकडनं तुम्हाला मिळतंय त्यात तुम्हाला घ्यायचंय, रिसीव्ह करायचंय, तुम्हाला बघायचंय की युनिवर्स तुम्हाला काय द्यायला तयार आहे. आणि आता ही गायडन्स ही तुमच्यासाठी युनिवर्सकडनं आहे असं समजा, आणि तुम्हाला रेझोनेट होत आहे, तर मग तुम्हाला बघायचंय की कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत, कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, किंवा असं कोण आहे जो तुमचं हेल्प करू इच्छितो पण तुम्ही त्या गोष्टीने इग्नोर करत आहात. अशा सगळ्याच गोष्टी पडताळून बघायच्या आहेत. ओव्हरऑल कशातही, रिलेशनशिपमध्ये असेल, हेल्थमध्ये असेल, जॉबमध्ये असेल. जॉबवाल्यांसाठी जरी खराब महिना असला तरी बघा की कोणीतरी असं असेल की जो तुम्हाला छान डील द्यायला तयार आहे, चांगली अपॉर्च्युनिटी द्यायला तयार आहे, पण तुम्हीच घेत नसाल. अशाही काही गोष्टी घडतात. सो सगळ्याच तुम्हाला बघायच्या आहेत. आणि जर रीडिंग आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.